शरद पवार हे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणारे नेते आहेत. महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांना जाणता राजा म्हटले जाते, कारण त्यांचा राजकीय तजुर्बा 60 वर्षांचा आहे. एवढा अनुभव असूनही त्यांनी लोकांच्या कामी येण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, पण ते नेहमी विक्षिप्त भूमिका घेतात. जंतर मंतरवर मुलांना भेटायला गेले, सरकार व तरुणांमध्ये गरमागरमी असताना तेथून ते चक्क पंतप्रधान मोदींना भेटायला गेले. पंतप्रधान मुलांच्या मागणीला केराची टोपली दाखवितात. अशावेळी पवारांनी तजुर्बा राखायला हवा होता. मुलांवर लाठीमार केला त्याबद्दल त्यांनी सुद्धा काढला नाही. पंतप्रधान देशाचे असतात, त्यांची भेट घेण्यात गैर काहीच नाही, परंतु पंतप्रधानांचे महाराष्ट्राशी वर्तन व गुजरातशी सलोखा मान्य होणारा नाही. पवारांच्या घरातच मोदींनी फूट पाडली, तरी पवारांचे मोदी प्रेम उतू चालले आहे. या आंदोलनाचा निकाल काहीही लागला तरी हिंदुस्थानचे भलेच होणार आहे. मुलांनी आपले भविष्य अंधारात पाहिले आहे, त्यामुळे त्यांची वाटचाल नक्कीच प्रकाशाच्या दिशेने सुरू आहे. निवडणुका जिंकण्याचा रोग जडलेल्या तानाशहाचा अस्ताकडील प्रवास सुरू झाला आहे. पवारांना गुरु व बाळासाहेबांना आदर्श मानणारे त्यांचेच पक्ष फोडतात. पवारांनी हे तरी ध्यानात घ्यायला हवे होते. अजितदादांचा फुकटात बळी दिला गेला आहे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. संत ज्ञानेश्वराच्या कालखंडामध्ये पुणतांब्याचे चांगदेव महाराज, ज्यांचं आयुष्य 1400 वर्षांचं होतं, ते ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्यासाठी वाघावर बसून आले होते आणि त्यांच्या हातामध्ये नागाचा चाबूक होता. मित्र, त्या काळात संत ज्ञानेश्वरांनी त्यांना भेटीसाठी आडवे जाण्यासाठी चक्क मातीची भिंत चालवली. ज्या प्राणीमात्रावर चांगदेव महाराज अधिकार सांगत होते, ज्ञानेश्वर महाराजांनी निर्जीव वस्तूवर आपला अधिकार चालवला आणि त्या भिंतीमाहीस चालायला लावले. त्याचप्रमाणे शरदरावांचे तजुर्बा जरी 60 वर्षाचा राजकीय तजुर्बा असला तरी तो बिनकामाचा आहे. ते त्याचा वापर गोरगरिबांसाठी कधीच करत नाही. हीच तर खरी यंदाची मेघ आहे. पवारांना राजकारण भरपूर येते. त्यांनी नेहमी राजकारणच केले. त्या राजकारणाचा गोरगरिबांना काहीच फायदा झाला नाही. तरीही ते आज जंतर मंतरवर जाऊन मुलांना भेटतात आणि तेथून पंतप्रधानांची गाठ घेतात. त्यांच्यामधील आतली खबर अशी आहे की शरदराव नक्कीच पंतप्रधान मोदींच्या बाजूने फिरून आपला राजकीय प्रवास चालू करतील, अशी शक्यता बळावत आहे. पवारांचे धोरण पाहता त्यांना ते अशक्य काही नाही, कारण ते नेहमी जे बोलतात त्याच्या उलटच करतात. तर आपणास काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि शरदरावांचा राजकीय प्रवास हा कोणत्या दिशेने आणि कशा पद्धतीचा आहे तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा.